आज ऐकूया नवनाथ भक्तिसार या पोथीतील शेवटचा अध्याय 40 सोमयाग. मी आत्तापर्यंत वाचलेले अध्याय जर आपल्याला आवडले असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चरपटीच्या पराक्रमाने इंद्राला फार वैषम्य वाटू लागले. वाताकर्षण विद्या चरपटीजवळ आहे, ती आपल्याला येत नाही आणि कोणत्याच देवाला येत नाही. त्याला काय करावे, ती विद्या प्राप्त करायला काय उपाय करावा, असे त्याने देवांचे गुरु जे बृहस्पती त्यांना विचारले. ती विद्या आली नाही तर माझे इंद्रपदही जाईल. नाथांचे शिष्यत्व पत्करून हाल सोशीत त्याच्यासारखे भटकत राहायचे हे काही देवांना जमणार नाही. संजीवनी विद्या मिळवण्यासाठी कच शुक्राचार्यांकडे गेला होता, त्याचे किती हाल झाले. इंद्र म्हणाला. बृहस्पती म्हणाला, तुम्ही सोमयाग करा. देवांबरोबर नवनाथांनाही यज्ञाचे निमंत्रण द्या. त्यांची स्तुती करा, त्यांचा मोठा सन्मान करा. ते प्रसन्न झाले की प्रेमाने गोडी गुलाबीने त्यांच्याकडून वाताकर्षणादी विद्या मिळवण्याचा प्रयत्न करा. इतर देवांचा विचार घेऊन इंद्राने सोमयाग करण्याचे ठरवले व मच्छिंद्रनाथाला सर्वांच्या आधी निमंत्रण पाठवावे असा बेत झाला. उपरिचर वसू हा मच्छिंद्राचा पिता आहे, तेव्हा त्या वसूने बोलावणे केले की मच्छिंद्र येईल असा ते विचार ठरला. इंद्राने त्या वसूला आपण मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ आदी नवनाथ आणि त्यांचे शिष्य यांना सोमयागाचे निमंत्रण द्यावे अशी विनंती केली. उपरिचर वसू बद्रिकाश्रमात गेला. तेथे मच्छिंद्रनाथ होता. योगायोगाने त्यावेळी बद्रिकाश्रमात गोरक्ष, कानप, गोपीचंद, अडबंगनाथ, धर्मनाथ हेही होते. वसूने सोमयागाचे इंद्राचे निमंत्रण सर्वांना दिले. नुसते निमंत्रणच नाही, तुमचे सर्वांचे त्या सोमयागाच्या कार्यात सहाय्य हवे आहे असे त्याने सांगितले. त्यामुळे नाथांना समाधान वाटले. मच्छिंद्राने सर्वांना जमवावे असे ठरले. प्रथम विमानाने नाथ हेलापट्टण येथे गेले. मैनावतीला त्यांनी देवाच्या सोमयागाचा बेत सांगितला व निमंत्रण करून बरोबर घेतले आणि वडवार येथून वटसिद्ध नागनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, चरपटीनाथ यांना ते जेथे तीर्थयात्रेत होते तेथून आणले. सिंहल द्वीपात सोमयाग करावा असे मच्छिंद्राने सुचवले होते. त्याला पुढाकार देऊन देवांनी ते मान्यही केले. तेथे पद्मिनी व मीननाथ होता. त्यांना भेटून सर्व बेत सांगितला. 84 नाथपंथी सिद्ध त्यांनी बरोबर घेतले. यज्ञ सुरू झाला. इंद्र यज्ञाला बसला होता. नाथांसह तोही यज्ञात आज्यादी आहुती देत होता. एकीकडे वेळात वेळ काढून मच्छिंद्राने मीननाथाला अस्त्रविद्येचे मंत्र पढविण्यास सुरुवात केली. ते लक्षात येताच देवगुरूने इंद्राला म्हटले, उपरिचर वसूला यजमान कर आणि तू उठ. मच्छिंद्र मीननाथाला मंत्र शिकवतात आहेत. ते अस्त्रांचे आहेत. मोराचे रूप घेऊन तू ते गुपचूप ऐकून घे. तुला त्यामुळे वाताकर्षणादी सिद्धी मिळतील. इंद्राने त्याप्रमाणे केले. मोराच्या रूपात जवळपास राहून त्याने सर्व मंत्र ऐकले. पण पुढे काही निमित्ताने बोलताना इंद्रानेच या गोष्टींची वाच्यता केली. तेव्हा अशा प्रकारे संमतीशिवाय ऐकलेली मंत्रविद्या देवांच्या उपयोगी पडणार नाही असे मच्छिंद्राने सांगून देवांचा विरस केला. शेवटी जर नाथ संप्रदायाच्या लोकांना देव काही त्रास देणार नाहीत तरच तसा उपयोग होईल असा उशाप त्याने दिला. त्यामुळे नाथांवर देवांची नेहमीच कृपादृष्टी असते. सोमयागानंतर इंद्र सह्य पर्वतावर तप करण्यासाठी राहिला. मणिकर्णिकेचे पाणी आणून त्याने जेथे ओतले तेथून इंद्रायणी नदी निघाली. नाथांनी अनेक वर्षे म्हणजे शके 1710 पर्यंत सर्व तीर्थयात्रा केल्या आणि नंतर सूक्ष्म लोकातच कार्य करायचे ठरवून विविध स्थानी ते समाधिस्थ झाले. त्यापैकी गोपीचंद, मैनावती व धर्मनाथ वैकुंठात गेले. भर्तरी पाताळात राहिला तर गोरक्ष बद्रिका आश्रमात राहिला. फलश्रुती या 40व्या अध्यायाच्या पठणाने परिसाप्रमाणे व कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतात. संपूर्ण पोथीवाचनाचे पुण्य मिळेल. अशा प्रकारे श्री नवनाथ भक्तिसार आज समाप्त झाले. श्री दत्तगुरुभ्यो समर्पण.